नमस्कार, आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन। कल्याण डोंबिवली महानगरपालिकातर्फे थकीत मालमत्ता कर वसुली कामी जे थकबाकीदार कर भरत नाहीत अशा थकबाकीदारांची नावे चौकाचौकामध्ये ढोल ताशा वाजवून थकीत रकमेसकट माईकद्वारे पुकारण्यात येत आहेत। थकीत मालमत्ता धारकांचे मालमत्ता सील करणे तसेच नल पाणी खंडित करणे व जप्तीची कारवाई महापालिकेद्वारे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। तरी नागरिकांनी कटू कारवाई टाळणे कामे महापालिकेस आपला थकीत मालमत्ता कर तत्काळ भरून महापालिकेस सहकार्य करावे, अन्यथा मोठ्या प्रमाणावर थकीत मालमत्ता धारक यांच्या घरासमोर ढोल ताशा पथकाद्वारे मालमत्ता धारकाचे नाव पुकारण्याचे महापालिकेद्वारे नियोजन केलेले आहे। मी जवळजवळ 15 ते 20 प्रॉपर्टीला भेट दिली असून त्यांना त्यांची थकीत कराची रक्कम भरण्यास सांगितले आहे। तसेच थकीत कर वसुलीपोटी जर त्यांनी कराची वसुली भरणा केली नाही तर त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल किंवा कर वसुलीपोटी त्यांच्या घरातील मौल्यवान साहित्य जप्त करण्यात येईल। तेही करून नाही झालं तर प्रत्येक सोसायटीची ज्यांची कराची थकबाकी बाकी आहे कराच्या थकबाकी वसुलीपोटी नळ जोडणी खंडित करण्यात येईल। याची सर्व रहिवाशांनी नोंद घ्यावी। तसेच जे गाळेधारक आहेत गाळेधारकांनी पण याची नोंद घ्यावी की त्यांनी त्यांचा कर भरणा हा वेळोवेळी करावा। जर तो चालू वर्ष 2025-26 असेल तो तात्काळ भरावा आणि थकीत असेल तोही सोबत भरावा। कर वसुलीपोटी आम्ही पार नाका, सिद्धेश्वर आळी, बारदांग गल्ली, अंसारी चौक अशा बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या असून नागरिकांनी कर भरण्याविषयी चांगला प्रतिसाद दिला असून त्यांनी येत्या 2 दिवसामध्ये कर भरणा करण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे। तरी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी आपला कर भरावा व जप्तीसारखी होणारी कटू कारवाई टाळावी व महापालिकेस सहकार्य करावे। नमस्कार, आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन।